Hello, dear students. We are learning General Science, Standard 8, Chapter number 2, Health and Diseases. Students, in last video, we have studied some important diseases of present days. In this, the very first disease we have studied is the dengue. In today's video, we are going to study the next disease, swine flu, AIDS, and rabies. Okay, so let us start. Swine flu. Reasons of infection. आता पहा स्वाईन फ्लू याचे आपण रिझन पाहणार आहोत की स्वाईन फ्लू हा जो आजार आहे तो आपल्या बॉडीमध्ये कसा एंटर होतो, त्याला काय कारण आहे की स्वाईन फ्लू होतो. आता पहा, फ्लू म्हणजे आपल्याला माहीत आहे सर्दी, खोकला, ताप होणे म्हणजेच फ्लू असं आपण म्हणतो. ओके, पण आता हा जो स्वाईन फ्लू आहे तो कोणाकडून एंटर होतो आपल्या बॉडीमध्ये, तर इथे दिलेला आहे पहा. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू अकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. ओके, पण आता हे जे स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन आहे हे पिग्स कडून ह्युमन बिईंग्समध्ये म्हणजे पिग्समुळे ह्युमन बिईंग्सला होतं. ओके, आणि जर एखादा इन्फेक्टेड ह्युमन असेल, इन्फेक्टेड पर्सन असेल, व्यक्ती असेल, तर त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा हा स्वाईन फ्लू ट्रान्सफर होऊ शकतो. ओके, तर हे रिझन आहे इन्फेक्शन होण्याचं. ओके, कोण आहे कारण, तर पिग्स आहेत. पिग्स थ्रू ह्युमन बिईंग्सला आणि इन्फेक्टेड ह्युमन बिईंग पर्सनपासून हेल्दी पर्सनकडे. ओके, आता पुढे पहा. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रिशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. आता हा जो आजार आहे तो कसा स्प्रेड होतो, कसा पसरतो, तर सिक्रिशन्स ऑफ नोज म्हणजे शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर आपल्या नाकातून किंवा थ्रोट वाटे, थ्रोट म्हणजे घशामधून, आणि आपल्या सलायवाच्या थ्रू अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे जे सिक्रिशन्स होत असतात, तर त्यापासून हा जो व्हायरस आहे स्वाईन फ्लूचा तो स्प्रेड होतो, पसरतो. ओके, आता हा आजार झालेला आहे, डिसीज स्वाईन फ्लू नावाचा डिसीज झालेला आहे. हे कसं ओळखायचं, त्याची जी लक्षणे आहेत, सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू आर डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ओके, म्हणजे श्वासोच्छवास घ्यायला त्रास होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, किंवा नंतर नेक्स्ट आहे सोअर थ्रोट, बॉडी पेन्स. सोअर थ्रोट म्हणजे जो घसा आहे तो खूप जास्त दुखणे, आणि बॉडी पेन्स होते. आणि इवन पहा, आता हा जो सोअर थ्रोट आहे तर काय होतं, कधी कधी त्या व्यक्तीला स्वतःचीच लाळ गिळण्यासाठी सुद्धा किंवा पाणी पिण्यासाठी सुद्धा त्रास होतो. तर अशा पद्धतीचे हे जो स्वाईन फ्लू नावाचा जो डिसीज आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की इन्फेक्शन कसं स्प्रेड होतं, आणि त्याची कारणं कोणती, त्यानंतर सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. ओके, तर हे आता आपण इथे पाहिलेलं. ओके, आता पहा इथे नेक्स्ट पेजवरती आपण आलेलो आहोत. इथे बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल डायग्नॉसिस ऑफ स्वाईन फ्लू. ओके, फॉर डायग्नॉसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. पण कधी कधी तुम्हाला असं ऐकायला मिळतं आपल्याला की स्वाईन फ्लू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे रिपोर्ट्स आहेत, किंवा ते फाइंड आउट करण्यासाठी, किंवा आपण म्हणूया की स्वाईन फ्लू झाला हे डायग्नॉसिस करण्यासाठी जे थ्रोटमधून लिक्विड घेतलं जातं, तर ते कुठे पाठवलं जातं बरं, पुण्याला पाठवलं जातं, असं आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. तर पुण्यामध्ये एक NIV नावाचं म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जे NIV सेंटर आहे, तर ते पुण्यामध्ये आहे, आणि त्या सेंटरमध्ये डायग्नॉज केलं जातं की तो स्वाईन फ्लू नावाचा आजार आहे, किंवा आणखी बरेचसे असे आजार आहेत की तिथे त्याचं डायग्नॉज केलं जातं. म्हणजे जे पाठवलेले लिक्विड आहे, किंवा जे काही सॅम्पल पाठवलेलं आहे, तर त्याचा तिथे स्टडी करून त्याच्यावरती अभ्यास करून कोणता म्हणजे डिसीज तो आहे की नाही ते डायग्नॉज केलं जातं. ओके, आणि ही जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इट इज ॲट पुणे. ओके, कुठे आहे, हे पुणेमध्ये आहे. तसंच आणखी एक जी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, इट इज ॲट NICD. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस याचं शॉर्ट फॉर्म NICD असं आहे, आणि ही संस्था कुठे आहे, तर दिल्लीमध्ये आहे. ओके, आता इथे पहा सेकंड बॉक्समध्ये, डू यू नो फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. 2009मध्ये मेक्सिकोमध्ये हा जो पहिला पेशंट आहे स्वाईन फ्लूचा हा सापडलेला होता. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा H1N1. हा जो व्हायरस आहे, कोणता व्हायरसमुळे हा जो इन्फ्लुएन्झा आहे तो पसरतो किंवा स्वाईन फ्लू होतो, तर व्हायरस H1N1. ओके, इन्फ्लुएन्झा व्हायरस H1N1. पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. ओके, तर स्टुडंट्स आपण
ह्या स्वाईन फ्लू डिसीजमध्ये आपण काय काय स्टडी केलेलं आहे, आत्ता आपण काय शिकलोय, तर H1N1 या व्हायरसमुळे हा जो डिसीज आहे तो होतो. ओके. हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरस ए H1N1. ओके. आता त्यानंतर आणखी काय पाहिलं आपण, सिम्प्टम्स, लक्षणे कोणती. तर हा जो स्वाईन फ्लू आहे हा झाल्यानंतर, डिसीज झाल्यानंतर याची लक्षणे काय, तर डिफिकल्टी इन ब्रीथिंग, श्वासोच्छवास घ्यायला त्रास होणे, त्यानंतर हाय फीवर, डिफिकल्टी इन स्वॅलोइंग, गिळण्यासाठी त्रास होणे, बॉडी पेन्स. ओके. तर अशा पद्धतीचे डिफिकल्टीज होतात आपल्या बॉडीमध्ये. किंवा बॉडी पेन म्हणजे अंगदुखी. ओके. आता मोड ऑफ इन्फेक्शन, तर हा जो डिसीज आहे हा कसा स्प्रेड होतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, किंवा कशापासून होतो हे आपण इथे शिकलेलो आहोत. काय, तर थ्रू पिग्स टू ह्युमन. पिग्स कडून ह्युमनला हा डिसीज होतो. आणि इट स्प्रेड्स थ्रू सलायवा. हा सलायवा मधून स्प्रेड होणारा डिसीज आहे. किंवा स्वेट जो घाम येतो, एखादा इन्फेक्टेड व्यक्तीला त्या घामामधून सुद्धा हा स्प्रेड होतो. सिक्रिशन्स ऑफ नोज, थ्रोट, नोज किंवा जे थ्रोटमधून सिक्रिशन्स आहेत, जे लिक्विड बाहेर पडतं त्याच्यामधून सुद्धा हा पसरतो. आणि प्रिव्हेन्शन काय आहे, तर म्हणजे हा आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, कव्हर नोज अँड माउथ. ओके. तर अशा पद्धतीचं आपण इथे स्वाईन फ्लू या डिसीजबद्दल स्टडी केला. नाऊ द नेक्स्ट डिसीज इज एड्स. ओके. इट्स लॉंग फॉर्म इज ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ओके. हा जो एड्स आजार आहे, तर याचं लॉंग फॉर्म काय आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तर इथे पहा, जे हा जो आजार आहे हा इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे काय होतं, की कोणत्याही व्यक्तीच्या बॉडीमध्ये जेव्हा म्हणजे हा आजार होतो, तेव्हा तो काय घडवून आणतो, तर त्याची इम्युनिटीवरती तो अटॅक करतो त्या व्यक्तीच्या. ओके. म्हणजे त्याची इम्युनिटी जी पॉवर आहे किंवा इम्यून जी सिस्टम आहे, तर ती एकदम वीक बनवून टाकतो. म्हणजे तो व्यक्ती कोणताही आजार इझिली कॅप्चर करते. ओके. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. हा जो आजार आहे तो ह्युमन डिफिशियन्सी व्हायरसमुळे, HIV या व्हायरसमुळे होतो. इन दिस डिसीज विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. मग आता इथे एड्स आपण म्हणतो की या एड्स आजारामध्ये इम्युन सिस्टम ही वीक होते. ओके. आणि ही सिस्टम वीक झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा जो आजार आहे, तर तो इझिली कॅप्चर करून घेतला जातो. म्हणजे साधे साधे आजार पण पटकन त्या व्यक्तीला होतात, कारण त्याची इम्युनिटी, रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी झालेली असते. डायग्नॉसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आता पहा, ह्याचं जे एड्सचं डायग्नॉसिस आहे ते फक्त मेडिकल लॅबोरेटरीमध्येच केलं जातं आणि मगच कन्फर्म केलं जातं. तर यासाठी जी टेस्ट आहे, तर या टेस्टचं नाव काय आहे, तर एलिझा टेस्ट. ओके. इट इज युज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नॉसिस. एड्स झालेला आहे हे समजण्यासाठी, डायग्नॉस करण्यासाठी हे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये चेक केलं जातं. आणि त्यासाठी कोणती कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती एलिझा टेस्ट आहे. ओके. सिम्प्टम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सिम्प्टम्स आहेत, लक्षणे आहेत एड्सची, ती वेगवेगळी दिसायला मिळतील. कारण एड्स हा एक असा डिसीज आहे की त्याच्यामध्ये अनेक डिसीज त्या व्यक्तीला होतात. कारण त्याची इम्यून सिस्टम लूज किंवा आपण म्हणूया वीक झालेली असते. देन ऑल्वेज रिमेंबर, एड्स डज नॉट अकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. ओके. एड्स हा जो डिसीज आहे, तर तो कॉन्टॅक्टमुळे म्हणजे पसरतो. पण जर एकमेकाला टच केलं, म्हणजे एखादा इन्फेक्टेड पर्सन आहे, त्यांनी जर हेल्दी पर्सनला टच केलं, किंवा एका इन्फेक्टेड व्यक्तीचं जर अन्न दुसऱ्या व्यक्तीने शेअर केलं, ओके, तर हा डिसीज होत नाही. किंवा त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देताना, नर्सिंग त्या व्यक्तीचं करताना पेशंटकडून इतर व्यक्तींना हा आजार होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. पहा, बऱ्याच वेळा काय होतं, की एड्स झाल्यानंतर त्या व्यक्तीला वाळीत टाकण्यात येतं. तर असं काही करणं हे चुकीचं आहे. त्या व्यक्तीशी नॉर्मल बिहेव करायला हवं. ओके. डू यू नो, आता इथे पहा, HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिका स्पेसिस ऑफ मंकीज. हा जो एड्स आजार आहे तो प्रथम कोणामध्ये दिसून आला, तर आफ्रिकेमध्ये जे मंकीज आहेत त्यांच्यामध्ये. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम and on AIDS, 80 to 85% HIV infections in India occurs through unsafe sexual contact.
ओके, तर अशा पद्धतीने आपण एड्सबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर तुमच्या लक्षात येते आपण काय काय स्टडी केला एड्स हा डिसीजमध्ये शिकताना. तर दिस अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम इट इज द लॉंग फॉर्म ऑफ एड्स. दिस डिसीज कॉजेस ड्यू टू HIV, दॅट इज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, इट वीकन्स इम्युनो सिस्टम्स. ओके, अँड सिस्टम्स आर म्हणजे आता हे जे सिम्पटम्स आहेत, तर ते सिम्पटम्स आपण जर याच्यामध्ये स्टडी केले तर सिम्पटम्स त्या व्यक्तीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. आणि हा जो आजार आहे तो ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन आहे. म्हणजे इम्युनिटी सिस्टम वीक झाल्यामुळे जे काही बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, तर ते संधी साधून त्या व्यक्तीवरती अटॅक करतात. ओके, म्हणजे तो व्यक्ती ज्या ज्या व्हायरसेस, बॅक्टेरिया च्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तर ते सगळे त्याच्यावरती अटॅक करतील. तर अशा पद्धतीचं जे इन्फेक्शन आहे ते याच्यामध्ये होत असतं. मोड ऑफ इन्फेक्शन कसं आहे तर ते इथे खूप डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे. तर इन्फेक्शन कशाच्या थ्रू होतं तर थ्रू ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे रक्त एखाद्या इन्फेक्टेड पर्सनचं जर ब्लड डोनेट केलं हेल्दी पर्सनला देण्यात आलं तर हे ब्लड थ्रू हा जो इन्फेक्शन आहे ते स्प्रेड होतं. त्यानंतर फ्रॉम इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड. इन्फेक्टेड मदरपासून चाइल्डला हा आजार होऊ शकतो. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे सुद्धा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे एड्सचं तर ते कशामुळे स्प्रेड होतं तर अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे. आणि हा जो एड्स डिसीज आहे तो झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये आहे हे शोधण्यासाठी डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणून कोणत्या टेस्टचा यूज केला जातो इथे तर एलिझा टेस्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो इथे डिसीज आपण स्टडी करणार आहोत तो आहे रेबीज. ओके, तर रेबीज म्हटलं की आपल्या लक्षात येतं की हा आजार कशामुळे होतो. इट इज कॉजेस अकर्स ड्यू टू बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट इट्सेट्रा. म्हणजे एखादा जो आजारी पडलेला म्हणजे रेबीज झालेला डॉग आहे किंवा रॅबिट आहे, मंकी आहे, कॅट आहे यांच्या थ्रू हा डिसीज स्प्रेड होतो. व्हायरस एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. पण आता हा जो डिसीज आहे ना तर हा आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे स्प्रेड होतो. तर तो कशाच्या थ्रू स्प्रेड होतो तर आपल्या नर्वस सिस्टमच्या थ्रू. ओके, कशाच्या थ्रू स्प्रेड होतो तर म्हणजे हा व्हायरस आहे तो अटॅक करतो आपल्या नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था आपण म्हणतो आपल्या बॉडीची की जी आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टपासून ब्रेनपर्यंत याचे सेल्स पोहोचलेले आहेत, न्यूरॉन्स पोहोचलेले आहेत. ओके, तर आपल्या ब्रेनपर्यंत याचे व्हायरस न्यूरॉन्सच्या थ्रू म्हणजे जे नर्व सेल्स आहेत, चेता पेशी आहेत त्याच्या थ्रू हे सेल्स आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. ओके, देन हायड्रोफोबिया. आता पहा हा जो डिसीज आहे तो झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात तर हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. ओके, हे सर्वात मोठं लक्षण त्या डिसीजचं आहे. इन दिस केस द विक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. ओके, खूप जास्त पाण्याची भीती वाटते त्या व्यक्तीला. रेबीज इज अ फॅटल डिसीज. पहा आता हा जो आजार आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारची लस नाही आहे. ओके, आणि कोणतंही मेडिसिन याच्यावरती अवेलेबल नाही. फक्त म्हणजे आजार होऊ नये म्हणून व्हॅक्सिनेशन नाही, पण हा आजार झाल्यानंतरची जी व्हॅक्सिनेशन आहे ती एका स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये घेतली तर तो व्यक्ती जगू शकतो. आणि जर हा डिसीज झालाच तर याच्यावरती कोणतंही मेडिसिन अवेलेबल नसल्यामुळे त्या व्यक्तीला मारण्यात येतं. ओके, त्याला जिवंत नाही ठेवू शकत आपण. कारण त्याच्यामुळे दुसरे अदर पर्सन इन्फेक्ट होऊ शकतात. हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन. पहा जेव्हा हा आजार होतो तर त्याला एक लिमिटेड टाईम स्पॅनमध्ये पिरियडमध्ये जर व्हॅक्सिनेशन देण्यात आली तर तो व्यक्ती जगू शकतो किंवा हा रेबीज क्युअर होऊ शकतो. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 टू 175 डेज ऑफ डॉग बाईट. डॉग बाईट झाल्यानंतर 90 ते 175 दिवसामध्ये ह्याचे सिम्पटम्स या आजाराचे दिसून येतात. ओके, तर अशा पद्धतीने हा जो रेबीज डिसीज आहे तर याबद्दल आपण स्टडी केलेला आहे. ओके, सो इन दिस वे इन टुडेज व्हिडिओ स्टुडंट्स वी हॅव स्टडीड स्वाईन फ्लू डिसीज. ओके, इन्फेक्टेड डिसीज वी हॅव स्टडीड स्वाईन फ्लू, AIDS and rabies. Okay, so thank you students.